भाजपनं गुजरात आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये प्रस्थापितांना दूर सरत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पॅटर्न अंमलात आणला आणि त्याचा फायदाही दिसला। काँग्रेसनं हरियाणात जुने चेहरे दिले, फटका बसला। महाराष्ट्रातही भाजपा शिवसेना तसंच करतील असं मानलं जात होतं, पण आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या जुन्याच चेहऱ्यांचा वर्णा दिसतोय। उलट बाहेरच्या पक्षातले सुद्धा आले तर त्यांना तिकीट दिली जात आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील प्रस्थापित मोठ्या पक्षांनी आतापर्यंत वापरलेला पॅटर्न हा प्रस्थापित पॅटर्नच दिसतोय। त्यामुळे जुन्या उमेदवारांना लॉटरी कशी फिरणार भाकरी। महायुतीतल्या तिन्ही पक्षांची विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली। भाजप असो वा शिंदेची शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी प्रस्थापितांनाच स्थान दिल्याचं स्पष्ट होत आहे। उमेदवारी देताना नवा प्रयोग न करता प्रत्यक्षात विद्यमान आमदारांवरच विश्वास दाखवलाय। भाजपच्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 71 आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या 45 उमेदवारांच्या पहिल्या यादीतील सर्व उमेदवार प्रस्थापित आहेत। राष्ट्रवादीच्या 38 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 35 विद्यमान आमदारांना संधी मिळाली आहे। विशेष म्हणजे कायम घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपनं आपल्या पहिल्याच यादीत राजकीय घराण्यातील अनेकांना स्थान दिलंय। भाजपनं 3 आमदारांची तिकीटं कापताना त्या आमदारांच्या जागी त्यांच्या घरातील सदस्यांनाच संधी दिली, तर शिंदेच्या शिवसेनेनंही भाजपची री उडत 8 राजकीय कुटुंबातच उमेदवार दिले। शिंदेच्या शिवसेनेतील घराणेशाही या निमित्तानं समोर येते। योगेश कदम दापोली, माजी मंत्री रामदास कदमांचे पुत्र, मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत राजापूर, खासदार संदीपान भुमरेंचे पुत्र विलास भुमरे पैठण, आमदार चिमणराव पाटलांचे पुत्र अमोल पाटील एरंडोल, दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर खानापूर, खासदार रवींद्र वायकरांच्या पत्नी मनीषा वायकर जोगेश्वरी, माजी खासदार आनंदराव अडसूळांचे पुत्र अभिजित अडसूळ दर्यापूर, तर आमदार लता सोनवणेंचे पती चंद्रकांत सोनवणे चोपडा। भाजपातल्या घराणेशाहीवरही एक नजर टाकूया। आमदार आशिष शेलारांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिम मधून उमेदवारी मिळाली आहे। खासदार अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण भोकर, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड कल्याण पूर्व, माजी खासदार हरिभाऊ जावळेंचे पुत्र अमोल जावळे रावेर, आमदार अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप चिंचवड, आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे इचलकरंजी, आमदार बबनराव पाचपुते यांच्याऐवजी पत्नी प्रतिभा पाचपुते श्रीगोंदा, खासदार धनंजय महाडिकांचे चुलत बंधू अमल महाडिक, माजी खासदार अनिल शिरोळेंचे पुत्र आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी मंत्री रावसाहेब दानवेंचे पुत्र आमदार संतोष दानवे आणि खासदार नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांना कणकवलीतून उमेदवारी मिळाली आहे। राष्ट्रवादीतही अशीच उदाहरणं समोर आली आहेत। खासदार सुनील तटकरेंच्या कन्या आमदार आदिती तटकरे श्रीवर्धन, माजी आमदार अशोक काळेंचे पुत्र आमदार आशुतोष काळे कोपरगाव, माजी आमदार वल्लभ बेनकेंचे पुत्र आमदार अतुल बेनके जुन्नर, आमदार अरुण जगतापांचे पुत्र आमदार संग्राम जगताप अहिल्यानगर, माजी आमदार दिवंगत बाबूलाल आहिरे यांच्या कन्या आमदार सरोज आहिरे देवळाली, माजी खासदार दिवंगत माणिकराव गावितांचे पुत्र भरत गावित नवापूर, माजी मंत्री मनोहर नाईकांचे पुत्र इंद्रनील नाईक पुसद, माजी मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे परळी, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके अमरावती, आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मला विटेकर पाथरी। हा आरोप शरद पवारवर काय होत नाही? हा आरोप उद्धव ठाकरे साहेबांवर काय होत नाही? हा आरोप सुशील कुमार शिंदेवर काय होत नाही? अशी अनेक नावं मी वाचून दाखवेल तुम्हाला की त्यांच्यावर आरोप करा ना। अनेक वर्षाची ही परंपरा यांनी चालवलेली आहे आणि म्हणून एखाद्याच्या भावाला तिकीट दिलं किंवा एखाद्याच्या बायकोला तिकीट दिलं तर लगेच घराणेशाही आली। ही कोणती पद्धत आहे? खरं तर राजकारणातील घराणेशाही पूर्वापार चालत आली आहे। राजकीय नेत्यांना सत्तेचा एवढा मोह का असतो? पिढ्यानपिढ्या ती हवी हवीशी का वाटते? याचं साधं कारण आहे सत्तेच्या हातातील संपत्ती। सत्ता हे सेवेचं साधन नसून ते भोगाचं साधन झाल्यामुळं त्यात घराणेशाही सुरू झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। त्यामुळे त्याच घरात त्याच व्यक्तीला सत्ता तिथेच तिथे फिरते, भाकरी मात्र काही फिरत नाही आणि भाकरीचा हा सत्तेचा चंद्र वंचितांच्या वाट्याला काही येत नाही। आपल्याला याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख। रविकिरण सर, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजवर। काय चित्र पाहताय तुम्ही? आपण पाहिलं सगळेच प्रस्थापित आहे, वंचित फक्त पक्ष आहे, पण वंचितवाले कोणी म्हणजे वंचित या अर्थाने की ज्यांना अशा उमेदवारी मिळत नाहीयेत ती माणसं मात्र दिसत नाहीयेत, काय सांगाल?
अतिशय चांगला प्रश्न आहे हा. खरं तर हा एका मोठ्या चर्चेचा सुद्धा विषय होऊ शकतो. अलीकडच्या काही निवडणुका आपण जर पाहिल्या तर सातत्यानं एकाच कुटुंबामध्ये किंवा काही नेत्यांना ही सातत्यानं तिकीटं दिली जातात. आता त्याच्यासाठी दोन बाजू असतात. एक, राजकीय पक्ष अलीकडे काय पाहायला लागलेत की त्या मतदारसंघामध्ये वर्चस्व कुणाचं आहे, त्या मतदारसंघामध्ये हक्काची मतं कुणाची आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये निवडून कोण येऊ शकतं. तर हा मुद्दा महत्वाचा ठरायला लागल्यामुळे काय होतंय की ज्याचं स्वतःचं असं नेटवर्क आहे त्या नेटवर्कमध्ये तो अधिकाधिक मतदारांना बांधून ठेवू शकतो. मग ते शिक्षण संस्थांचं जाळं असेल, सहकारी संस्थांचं जाळं असेल किंवा आणखी काही त्यांच्याकडे काही संस्था असतील, त्या माध्यमातून जर मतदार बांधला गेला असेल तर हा मतदार सहजासहजी इतरत्र वळत नाही किंवा त्याला वळण्यासाठी संधी मिळत नाही. त्यामुळे त्या नेत्यांनाच परत परत तिकीटं द्यावी लागतात आणि ते नेते जेव्हा काही कारणामुळे निवडणूक लढवू शकत नाहीत, म्हणजे अगदी ते निवृत्तीच्या समीप येऊन ठेपतात, तेव्हा त्यांच्याच कुटुंबामध्ये तिकीट द्यावं लागतं. ही अपरिहार्यता आहे आणि ही सर्व राजकीय पक्षांनी आता स्वीकारली आहे की आता आम्ही याच्या पलीकडे जाऊ शकत नाही आणि नवीन कार्यकर्ता उभा राहायला खूप दिवस लागतात. त्यासाठी त्या पक्षांनी तिथे खूप मेहनत घ्यावी लागते, त्याला ताकद द्यावी लागते. आणि अलीकडं रेडीमेड फास्ट फूडच्या जमान्यामध्ये आता अनेकदा एखाद्या नेत्याचा वारसच जर उभा राहिला तर तो हमखास निवडून येण्याची गॅरंटी असते असं समजून त्याला बळ दिलं जातं आणि त्याच्यामुळे बाकीचे मुद्दे इथे निकालात निघतात. पण त्याच्यामुळे आपली जी लोकशाही बहुढंगी, बहुरंगी, बहु विचारांची आहे त्याला कुठेतरी खीळ बसते. परंतु निवडणुकीमधला विजय हाच महत्वाचा असल्यामुळं बाकी इतर सर्व मुद्दे हे गौण व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळं प्रस्थापितांनाच उमेदवारी आणि ती म्हणजे विशेष म्हणजे त्या कुटुंबातच. आणि आता तर त्याच्या पलीकडे गेलं हे सगळं. कुटुंबातला एक सदस्य दुसऱ्या पक्षात, एक सदस्य एका पक्षात, हेही स्वीकारलंय पक्षांनी, राजकीय पक्षांनी. हे म्हणजे एका वेगळ्या दिशेने आपण चाललोय असं वाटतंय. खरं. रवी किरण सर, या सगळ्या परिस्थितीमध्ये मग संधी कोणाला कशी मिळणार? तुम्ही म्हणालात तसं ही अपरिहार्यता आहे, पण 6 पक्ष तयार झाले, एका पक्षाचे 2 पक्ष तयार झाले. आपल्याला वाटलं होतं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये तेच म्हणाले होते की नवीन तरुण घेऊ, अगदी 12 वर्षी पोरं घेऊन सुद्धा निवडणूक लढवली जाईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. भाजपसारखा पक्ष की ज्याची तर भूमिकाच आहे की माणसं बदलत राहिली पाहिजे, तरी हे होताना दिसत नाहीये. मग हे असंच चक्र चालू राहणार? काय झालंय की आपण जर थोडासा मागोवा घेतला तर एक काळ असा होता की कार्यकर्ते नेत्याची भूमिका ठरवत असत, कार्यकर्ते ध्येयनिष्ठ असत, विचाराशी बांधिलकी असे आणि त्यांचं त्या पक्षाच्या आयडियोलॉजी जी विचारधारा आहे त्याच्यावर ठाम श्रद्धा असायची. त्यामुळे काय व्हायचं की नेता एखादी भूमिका घेत असताना 10 वेळा विचार करायचा की माझे कार्यकर्ते जर माझ्यापासून दूर गेले तर मी कोणाच्या भरोशावर निवडणूक लढवू. पण आता निवडणूक लढवण्याचे फंडे सुद्धा बदलले. आता निवडणूक लढवताना कार्यकर्त्यांपेक्षा स्वतःच्या सहकारी संस्था, शिक्षण संस्था, इतर संस्था, स्वतःचं नेटवर्क, स्वतःचे काही हाताखालचे लोक आणि कार्यकर्ता सुद्धा दुर्दैवानं लाभार्थी कार्यकर्त्याच्या व्याख्यात गेला. लाभार्थी कार्यकर्ता म्हणजे काय की जो जिल्हा परिषद, नगरपालिका. अर्थात धन्यवाद रवी किरणजी, आपण सविस्तर विश्लेषण केलं आणि अपरिहार्यता समजावून सांगितली राजकारणातील. धन्यवाद. आपल्यासोबत होते रवी किरण देशमुख.